नमस्कार, श्रेयास किचनमध्ये आज आपण करणार आहोत मिक्स पिठापासून तिखट पुरी। त्यासाठी आपण मिरची, लसूण आणि जिरे यांचं ड्राय वाटण करून घेतलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 8 ग्लास कणिक, 2 चमचे बेसन पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। त्यासाठी 1 चमचा आपण हळद घालून घेऊया आणि 4 चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे धना जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया। त्यात कस्तुरी मेथी, सर्व पीठ मिक्स करून घेऊया। त्यासाठी कस्तुरी मेथी घालणार आहोत आणि वाटीभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। आता पुऱ्या करताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपण त्यामध्ये तेलाचं थंड किंवा गरम असं कुठल्याच प्रकारचं मोहन घालायचं नाही, कारण जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा जास्त तेल ऑब्झर्व करून घेते पुरी आणि पुरी तळल्यानंतर एकदम तेलकट होते आणि तेलकट होऊन ती काही वेळाने कडक येते। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्याही पुरी करताना त्यामध्ये तेलाचं मोहन कधीही घालायचं नाही। अशीच पुरी ही टम्म फुगते आणि कुरकुरीत होते। आता आपण पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेऊया। पीठ एकदम हार्डही नको आणि एकदम घट्टही नको, त्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं की पीठ आपोआपच मुरतं। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा गोळा रेडी करत आहोत। आणि पीठ माझं थोडं जास्तच आहे, कारण मी आज टिफिनला तिखट मिठाच्या या गरम गरम पुऱ्या देणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्रमाण घेऊ शकता, कमी जास्त पीठ घेऊ शकता। आता तिळोवा राहिला होता, तिळोवा घालून घेतला आहे। आता पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला आहे, त्याला आपण सॉफ्ट करून घेऊया। पिठाच्या गोळ्याला चांगलं मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर त्याला तेल लावून 15-20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं। त्याच्यामुळे काय होते, त्यामध्ये घातलेलं बेसन पीठ आहे हे छान मुरते आणि आपली पुरी खूप वेळपर्यंत टम्म फुगलेली राहते। एवढ्या पिठामध्ये